आज आपण पाहणार स्टुडंट हीट जो लेसन आपला त्यामधला न्यूमेरिकल दिलाय पीवायक्यू ते आपण पाहणार. चेक करा काय म्हटलंय, हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी टू रेज द टेम्परेचर. आपल्याकडे किती आहे, 5 kg वॉटर आहे, तर ते टेम्परेचर कुठून कुठपर्यंत गेला, 20 डिग्री सेल्सिअस 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलाय. तर त्याची काय काढायची आपल्याला, हीट रिक्वायर्ड हीट एनर्जी. ओके, तर चेक करा. सर्वात पहिले आपल्याला काय दिलं, तर सर्वात पहिले आपल्याला दिलं आहे मास पाण्याचं, तर किती दिलेलं आहे वॉटरचं, 5 kg. ओके, नंतर सी स्पेसिफिक हीट साठी काय होतं, 1 किलो कॅलरी. ओके, काय होतं 1 किलो कॅलरी. ओके, त्यानंतर आपल्याला दिलं आहे टेम्परेचर चेंज झालं 20 पासून 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेला, तर त्याला म्हटलं ते डेल्टा टी. तर 100 डिग्री सेल्सिअस मायनस 20 डिग्री सेल्सिअस, तर किती ना आपल्याकडे 80 डिग्री सेल्सिअस. ओके, तर फॉर्म्युला आपल्याला काय काढायचा आहे, हीट एनर्जी. ओके, हीट एनर्जी. तर चेक करा, आपल्याकडे फॉर्म्युला काय असतो, एम इंटू सी इंटू डेल्टा टी. ठीक आहे. ओके, चेक करा. आता एम किती दिला आपल्याकडे, 5 kg. इथं किती तुमच्याकडे 1 किलो कॅलरीज घ्यायला लागेल आपल्याला. ओके, त्यानंतर डेल्टा टी किती दिला आपल्याकडे, 80 डिग्री सेल्सिअस. ओके, तर चेक करा, दोघांचा जर आपण यांचा जर मल्टिप्लाय केला तर किती येते आपल्याकडे, 400. किती येते, 400. आणि आन्सर निघेल आपला किलो कॅलरी. कशामध्ये, किलो कॅलरी. तर आपल्याला बोर्ड मध्ये आपण असं लिहू शकतो, काय लिहू शकता, the heat energy is necessary to raise the temperature of water is किती आहे आपलं, 400 किलो कॅलरी. ओके स्टुडंट, या ठिकाणी आपला हा हीटशी संबंधित जो पीवायक्यू आहे तो सुद्धा संपलेला आहे. थँक्यू.